शूटिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्रानं गोल्ड मेडल पटकावलं आणि त्यानंतर शूटिंगची भारतात क्रेज निर्माण झाली। पण त्याही पेक्षा अगोदर शूटिंग जगतात भारताचा झेंडा रोवला तो म्हणजे महाराष्ट्राच्या महिलांनी। महाराष्ट्राच्या या सुवर्ण कन्यांनी गेली 2 दशकं शूटिंग सर्किट गाजवलेलं आहे। अंजली भागवत, सुमा शिरूर, अनिसा सय्यद, तेजस्विनी सावंत आणि आता राही सरनोबत। आणि म्हणूनच आज आपण भेटणार आहोत महाराष्ट्राच्या या 5 सुवर्ण कन्यांना। मी रायफलला माझ्या हात लावल्याने दिवसभरात तर रात्री मला झोप येत नाही। एकदा ते ठरवलं तर ते मिळेपर्यंत कुठेतरी ते शांत बसवत नाही। एक चांगला शॉट लागल्यानंतर जी फिलिंग येते आतून की अरे हा शॉट मस्त गेला, ती फिलिंग जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी नाही मिळू शकत। प्रत्येक खेळाडूचं एक स्वप्न असतं की ऑलिम्पिकमध्ये गोल्ड। अभिमान आहे की आम्ही 5ही मुली आहोत आणि महाराष्ट्रातून फक्त मुलीच चांगलं कामगिरी करतात, त्याचा अभिमान नक्कीच आहे। आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपण कोणाकडून तरी प्रेरणा घेत असतो, पण जर आपण स्वतः कोणाचं तरी प्रेरणास्थान बनलो तर शूटिंगच्या जगतात भारताचं नाव उज्ज्वल केलं ते म्हणजे महाराष्ट्राच्या या मुलीने। आणि आज महाराष्ट्राची ही सुवर्ण कन्या अनेकांचं प्रेरणास्थान बनली। यानंतर आपण भेटणार आहोत भारताची एकमेव चॅम्पियन ऑफ चॅम्पियन अंजली भागवतला। मी ॲक्च्युली ट्रेकिंग माउंटेनिअरिंग करायची, पण शूटर्स जे होते आमचे एनसीसीचे त्यांच्या एक्झाम्स होत्या जुनियर्सच्या, त्यामुळे आम्हाला कंपल्सरी रेंजवर जायला लागलं। आणि मी आणि दीपाली देशपांडे आम्ही दोघी एकत्र पहिल्या दिवशी रेंजवर गेलो। तोही आम्ही रस्ता चुकलो। आम्ही नेव्ही कोस्ट गार्डच्या वरून मग बघितली अरे ही रेंज आहे आणि मग कंपल्शन होतं म्हणून आम्ही रेंजवर गेलो। पहिल्या दिवशी माझ्या हातात तिकडे ऑर्गनायझर्स होते, त्यांनी रायफल दिली। त्यांना वाटलं की एनसीसी कॅडेट आहे म्हणजे हिला बरंच काही माहिती असेल याच्याबद्दल, मला त्यातलं काही माहिती नव्हतं। मी आपली धरली, गोळ्या भरल्या, मारल्या, एकही माझा शॉट टार्गेटवर नव्हता। माझं ब्लँक टार्गेट पहिल्या दिवशीचं, जसं इकडची मुलं पहिल्या दिवशीचं टार्गेट माझ्याकडनं साईन करून देतात तसं माझं ब्लँक टार्गेट माझ्या हातात होतं। भारतीय शूटिंगच्या इतिहासातली अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली ती या महाराष्ट्राच्या मुलीने। अभिनव बिंद्राच्या गोल्ड मेडल नंतर शूटिंगला भारतात ग्लॅमर मिळालं, पण त्याआधी 1995च्या सॅप गेम्स मध्ये गोल्ड मिळवत अंजलीने भारतासाठी शूटिंगचे दरवाजे उघडले। आज अंजलीला बघून भारतीय शूटर्सची एक अख्खी पिढी तयार झाली आहे। त्यांना लॉक करायला पण या चॅम्पियनसाठी शूटिंगची व्याख्या ही काही वेगळीच होती। मला तोपर्यंत फक्त पिक्चर मधलं शूटिंग ठॅटा काय असतं, ती झुरळं मारतात तसं ते आपले हिरो मारत असतात, तेवढंच माहिती होतं। तो काळ होता परिश्रमाचा आणि खडतर प्रवासाचा। कारण फक्त एनसीसी सर्किट पुरत्या मर्यादित असलेल्या या खेळाला भारतात एक नवी ओळख मिळाली होती। हे ॲक्च्युली काय झालं, हे स्टेडी प्रोग्रेसमुळे झालं। मी ज्या क्षणाला सुरू केली त्या क्षणाला कुणालाही आपल्या इंडियामध्ये हा गेम माहीत नव्हता, मलाही माहीत नव्हता। त्याच्यानंतर काही वर्षांनी तो गेम थोडा थोडा मला कळायला लागला। मग आमच्याकडे ते नॉलेज नव्हतं, मग आम्ही 10 वर्ष त्याच्यामध्ये सतत झगडत राहिलो। पण ते एक एनसीसीमुळे आमच्यामध्ये त्या क्वालिटीज होत्या की नाही आपण करून दाखवायचं, नाही कसं होत। आम्ही पंढरीच्या वाऱ्या बऱ्याच केल्या, सगळ्या इंटरनॅशनल जायचो, सगळ्या शूटर्सने बघत अरे किती छान केलं, पण आम्ही करू शकत नाही। पण ह्याच्यामुळे मला कधी नेगेटिव्ह मी विचार नाही केला, आपण करू शकत नाही कारण आपल्याकडे काहीतरी नाही आहे, ज्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत म्हणून आपण करू शकत नाही। बट ते काही आकाशातनं उतरलेले नाही आहेत, हा कॉन्फिडन्स आम्हाला पहिल्यापासून होता। कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, पण हे वाक्य जरी फिल्मी वाटलं तरी अंजलीची हीच खरी कहाणी आहे। तुम्ही एवढे वर्ष जी मेहनत घेतली, मी किती सोशल गॅदरिंग्सला किंवा फॅमिली फंक्शन्सला अटेंड नाही राहू शकले। मी 10 वर्ष घराच्या बाहेर होती
आईवडिलांना माझी खूप आठवण यायची, मला घराची आठवण यायची, घरचं जेवण सगळं काय मी मिस करायचे. किंवा जे कॉलेज लाईफ असतं, कॉलेजचा जो ग्रुप असतो ते मला फोनवरून सांगायचे की आम्ही असं करतोय तसं करतोय, अरे आपण मिस करतोय. पण जेव्हा पोडियमवर उभं राहतो तेव्हा या सगळी इतक्या तुच्छ वाटतात की काहीच नाही, दिस इज व्हॉट आय वॉन्ट. मग ते फिलिंग एक वेगळंच असतं. आणि राष्ट्रगीत वाचताना जे रोमांच तुमच्या अंगावर उभे राहतात ते जे असतं ते शब्दात कठीण आहे सांगणं. अंजलीने तब्बल 2 दशकं गाजवली. कॉमनवेल्थ गेम्स, वर्ल्ड चॅम्पियनशिप, वर्ल्ड कप या अशा अनेक स्पर्धात अंजलीने मेडल्स जिंकली. पण शूटिंगच्या इतिहासात भारताचं नाव महाराष्ट्राच्या या सुवर्ण कन्येने कोरलं ते 2002 साली. जगातल्या टॉपच्या 5 पुरुष आणि महिला शूटर्सना नमवत अंजली भारताची पहिली आणि एकमेव चॅम्पियन ऑफ चॅम्पियन बनली. तो जो मान होता तो माझा सगळ्यात हायेस्ट करिअर पॉईंट आहे असं मला वाटतं. आणि त्याच वर्ल्ड कपला माझा पासपोर्ट हरवला होता जेव्हा मी जर्मनीत गेले होते. माझी प्रॅक्टिस मिस झाली, मला डिरेक्टली जाऊन तिथे वर्ल्ड कप फायनलची मॅच खेळायची होती. पण सुदैवाने ती चांगली झाली, मी ती जिंकले. आणि मला वाटलं झालं आता, म्हणजे माझं काम संपलं, मी जिंकले. मी त्याच्यात फटाफट पॅकिंग करत होते तेव्हा ज्युरी आले, म्हटले की कॉंग्रॅच्युलेशन्स, यू आर सिलेक्टेड फॉर द चॅम्पियन्स ट्रॉफी. म्हटलं व्हॉट इज दिस, आय हॅव जस्ट फिनिश्ड माय मॅच. नाही अजून एक मॅच असते तुमची. मग मला कळलं की अशी मॅच खेळली जाते आणि मॅचही चांगली झाली. आणि शेवटचा जो शॉट आहे तो मला अजूनही असं म्हणजे मला असं वाटतं की दॅट इज माय बेस्ट शॉट ऑफ द लाईफ. मी नवीन होते तरी पण एक जिद्द होते की आता इथपर्यंत पोचले म्हणजे आता नाही. सक्सेसपेक्षा माझं प्लॅनिंग मी फॉलो करू शकले म्हणून मी त्या लेवलला पोचले, हे खरं झालं. आणि ह्याचा जास्त मला आनंद झाला. माझा 10.6 तिचा 10.2 होता आणि मी जिंकले आणि तो आनंद सर्वोच्च आनंद होता. सिर्फ नाम ही काफी आहे असं हिंदीत म्हणतात. पण शूटिंग जगतात अंजली भागवतसाठी हे सत्यच आहे. कार्ल लुईसला आपली प्रेरणा मानणाऱ्या अंजलीनं आज जग सर केलंय. आणि आज अंजली भागवत स्वतः अनेकांचं प्रेरणास्थान बनली आहे. भारतीय शूटर्सची एक यशस्वी पिढी तयार करण्यात महाराष्ट्राच्या या सुवर्ण कन्येने सिंहाचा वाटा उचललाय. कोणत्याही खेळात फक्त मेडल जिंकणं म्हणजे जग जिंकणं नाही. आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या मनात आदर आणि दहशत निर्माण करणं म्हणजे खऱ्या अर्थानं जग जिंकणं. आपल्या पुढच्या सुवर्ण कन्येनं नेमकं हेच केलंय. 400x400चा परफेक्ट स्कोअर शूट करत जपान, कोरिया आणि मलेशियाच्या वर्चस्वाला हिनं धक्का लावण्याची किमया केली आहे. आणि म्हणूनच यानंतर आपण भेटूयात किमयागार सुमा शिरूरला. सुमा शिरूर हे नाव आजही जागतिक शूटिंग मध्ये आदरानं घेतलं जातं. जेव्हा कोरिया, जपान आणि मलेशियाचे शूटर्स शूटिंग जगतावर हुकूमत गाजवत होते तेव्हा त्यांच्या साम्राज्याला धक्का दिला तो सुमानं. एक एनसीसी कॅडेट ते ऑलिम्पियन शूटर असा राहिलेला हा प्रवास आजही भारतीय शूटर्ससाठी प्रेरणादायी ठरलाय. मला स्पोर्ट्समध्ये नेहमीच आवड होती. तर मी कॉलेजला गेले तर तिथे NCC होतं आणि खूप ॲक्टिव्हिटीज होत्या त्याच्यात. तर तिथे गेल्यावर पहिल्याच कॅम्पमध्ये रायफल शूटिंग होतं आणि मी पण सगळ्यांसारखं म्हटलं बघूया आपण करून काय असतं. आणि पहिल्याच वेळात मी माझ्या अंदाजाने काय ते कुठचा तरी डोळा बंद करून मी आपलं शूट केलं आणि चांगला ग्रुप लागला. तर आणि त्याच्यानंतर सगळे मला ओ सुमा शूटिंगमध्ये चांगली आणि असं मला एवढं चढवून ठेवलं की जर्नी तिथून सुरुवातच झाली माझी. पण तरीही फक्त आणि फक्त जिद्दीच्या जोरावर सुमाने जग जिंकलाय. 2004 हे सुमाच्या कारकिर्दीतलं गोल्डन इयर ठरलं. एशियन शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये सुमानं 400 पैकी 400 पॉइंट शूट केले आणि वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली. शूटिंग मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करणारी सुमा ही भारताची पहिली शूटर ठरली. 2004 मध्ये ऑलरेडी मला शूटिंगमध्ये 10 वर्ष होऊन गेलेली आणि खूप शिकलं आणि स्ट्रगल करता करता सगळं मिळालं. आणि मला एकच माहीत होतं की आपण ठरवलं नाही हे करायचंय तर कसं माहीत नाही पण ते मार्ग पुढे असं दिसून येतं. तो कॉम्पिटिशन माझ्यासाठी अजून स्पेशल आहे कारण तो माझा लास्ट चान्स होता आणि मी ते 400 ठरवून मारलेले. मॅचमध्ये मी गेले, ते मॅच कधी संपला मला
इट्स लाईक अ ड्रीम. कारण मी इतक्या फोकसमध्ये होते, इतक्या मी सुपर कॉन्सन्ट्रेशनमध्ये होते की मॅच संपल्यावर मला वाटलं की ओके, आय थिंक इट वॉज गुड. आणि मी खाली मागे बघितले तर माय हजबंड आणि सिद्धार्थ वॉज देअर, माझं माय फ्रेंड अँड माय बिगेस्ट सपोर्ट. तर त्यांनी असं असं केलं, तर मला वाटलं 4 डाऊन. तेव्हा पेपर टार्गेट्स होते म्हणून पटकन कळायचं नाही आपल्याला स्कोअर्स. मला वाटलं 4 डाऊन. इसे नाही 400. असं ना ना ना, आय डोंट बिलीव्ह इट. चीफ कोचला विचारूया आपण परत. आणि मग नंतर जेव्हा ते कळलं, आय वॉज लाईक येस, फायनली आय कुड अचीव्ह व्हॉट आय वॉन्टेड टू. आज गेली 20 वर्ष सुमानं आंतरराष्ट्रीय जगत गाजवलंय. ऑलिम्पिक मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलंय. पण अब बस असं तिला कधीच वाटलं नाही. अजून भूक आहे आणि कुठेतरी मध्ये वाटलेलं की नाही आता येईन आपल्याला, पण नाही, ते भूक काय निघत नाहीये. आणि स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल पटकावणाऱ्याला चॅम्पियन म्हणतात, पण आयुष्यातल्या प्रतिकूल परिस्थितींवर मात करणाऱ्याला खरा चॅम्पियन म्हणतात. या पुढच्या आपल्या महाराष्ट्राच्या सुवर्णकन्येनं नेमकं हेच केलंय. आयुष्यातल्या प्रतिकूल परिस्थितींवर मात करत आज ही महाराष्ट्राची सुवर्णकन्या वर्ल्ड चॅम्पियन बनली आहे. भेटूयात वर्ल्ड चॅम्पियन तेजस्विनी सावंतला. एनसीसी कॅडेट असलेल्या तेजस्विनीला शूटिंगची आवड लावली ती तिचे कोच जयसिंग पुसाळेंनी. खासगी आयुष्यात संघर्ष करत तेजस्विनी 2010 मध्ये वर्ल्ड चॅम्पियन झाली. खरं सांगायला गेलं तर जेव्हा मी जिंकली तेव्हा मला एवढं काहीच वाटत नव्हतं त्याचं. कारण आदल्या दिवशी मी आमची एलिमिनेशन राऊंड होता, 595 मारला, तो माझा पर्सनल बेस्ट होता. आणि माहिती होतं की इतके 4-5 9.9 मारले. मला माहित होतं की नेक्स्ट डे क्वालिफिकेशनला मी थोडंसं कव्हर करू शकते. आणि त्याच दिवशी मला समजलं की 597 रेकॉर्ड आहे. तर हां, आपण तेवढं तरी करूया, ॲटलिस्ट एक तरी गोष्ट करूया, असं करून मी ती दुसऱ्या दिवशी मॅच मारली. आणि दुसऱ्या दिवशी मात्र मी खरं मनापासून ठरवलं होतं की नाही, आज चुकेला वाव नाही. शेवटचे 5 शॉट आले होते, मला माहिती होतं की हे जर 5-10 लागले तर माझं इक्वल वर्ल्ड रेकॉर्ड होणार. आणि ते 5-10 मी फार सांभाळून मारले की अरे नाही व्यवस्थित झालंय. जेव्हा लास्ट शॉट झाला मला खूप आनंद झाला. मी रायफल ठेवायच्या आधी मागे टाळ्या वाजल्या, तेव्हा मला कळालं होतं की हां, झालं हे नक्की. तेजस्विनीनं शूटिंगला सुरुवात केली ती वयाच्या 13व्या वर्षी. घरात गरिबी असतानाही आणि शूटिंग बद्दल काहीही माहित नसताना तेजस्विनीला स्वप्न पाहायला शिकवलं. पण तिचं हे यश पाहायला वडील नव्हते. तिकडे ती चॅम्पियन होण्यासाठी खेळत होती आणि कोल्हापूरमध्ये तिच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला. तेजस्विनी आघात पचवूनही खेळली. इतकंच नाही तर तिने मेडलही पटकावलं. खूप लोक मला या गोष्टीसाठी अप्रिशिएट करतात की तू केवढी स्ट्रॉंग आहेस. पण खरं बघायला गेलं तर मी तेवढी स्ट्रॉंग नाही आहे. तो स्ट्रॉंगनेस माझ्या कोलदीदींचा होता. त्या क्षणी तिथे नसते, आता मी नॉर्मल मुलीसारखं सगळं सोडून सगळं तिथेच सामान टाकून मी आले असते डॅडींसाठी. पण त्यावेळी मला दीदीने हे समजावलं होतं की ठीक आहे, डॅडींचं स्वप्न काय होतं, तू हे केल्यानं काय होणार. आणि ते असते तर त्यांनी मला म्हणजे जर ते आत्ता ह्या क्षणी आजारी आहेत असं जरी असतं, सिरियस आहेत, जरी त्यांना माहिती असतं की मी नाही आता राहू शकणार, तरी सुद्धा डॅडीने मला सांगितलं असतं की नाही, मॅच खेळूनच यायचं. 2010 हे वर्ष तेजस्विनीचं होतं. वर्ल्ड चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ गेम्स मध्ये गोल्ड अशी सुवर्ण कामगिरी करत कोल्हापूरच्या या लेकीनं शूटिंग जगताला आपली दखल घ्यायला भाग पाडलं. कितीही खडतर प्रसंग येऊ देत, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपलं नशीब दुसरं कोणी नाही तर फक्त आणि फक्त आपणच घडवू शकतो हा आत्मविश्वास उराशी बाळगत तेजस्विनी सावंतनं जग सर केला. शूटिंग म्हणजे अपार कॉन्सन्ट्रेशनचा खेळ, पण या कॉन्सन्ट्रेशनच्या खेळात एक चुलबुली चॅम्पियन सुद्धा याच महाराष्ट्राने भारताला दिली आहे. अनिसा सय्यदने आपल्या निखळ हास्याने सगळ्यांना वेड तर लावलंय, पण कॉमनवेल्थ गेम्स मध्ये 2 गोल्ड मेडल पटकावत आपल्या खेळाचा दणका सुद्धा अनिसानं दाखवून दिलाय. इस हसी के पीछे बहुत कुछ छुपा है. अपेक्षांचं ओझं, कामगिरीचं दडपण हे या सुवर्ण कन्येसाठी काही नवीन नाही.
दिल्ली कॉमनवेल्थ गेम्स मध्ये 25 मीटर पिस्तूल प्रकारात 2 गोल्ड मेडल पटकावत अनिसा सय्यदनं आपलं आगमन अगदी दणक्यात केलं. एका कट्टर मुस्लिम कुटुंबातून आलेल्या या मुलीला आपल्या समाजातील विरोधाचा सामना करावा लागला, पण तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले ते तिचे वडील. माझे वडील खूप ठाम होते या गोष्टीवर. ते म्हणायचे की आजचं जग इतक्या पुढे चालले आणि मुलीला घरी बसून जगाबद्दल नाही सांगणं म्हणजे स्वतःहून आपल्या मुलीला कुठेतरी फेकून दिल्यासारखं आहे. जर तिला बाहेर काढलं, तिला सांगितलं की जग कसं आहे, तिला स्वतःच्या पायावर उभं केलं तर निश्चितच पुढं काही झालं तरी ती स्वतः उभं राहू शकते. अनिसा आणि तिच्या बहिणींसाठी आई वडिलांनी आपलं वेगळं जग बनवलं, पण मध्यमवर्गीय घरातून एका श्रीमंत खेळात आपलं नाव प्रस्थापित करणं हे तितकं सोपं नव्हतं. 5 गोळी घेण्याची पण माझ्याकडे पैसे नव्हते. एक गोळी एक 10 रुपयाला वगैरे आहे. 5 गोळ्या घ्यायचे तर त्याच्यासाठी पण पैसे नव्हते, कारण घराच्या शेजारी रेंज नव्हती. मी शूटिंग रेंजला 15-20 किलोमीटर दूर आहे फातिमा नगर पुण्यात. तिथे मी जात होते 2 बसेस चेंज करून 2-2 किलोमीटर चालून, आणि त्यानंतर मी तिथे जायचे, मग प्रॅक्टिस करायचे सर्व काही. लग्नाच्या नंतर ही म्हणजे माझ्या सासरकडच्या लोकांनी पण मला खूप सपोर्ट केला. इनफॅक्ट त्यांनी मला फायनान्शियली पण सपोर्ट केला. अशी अवस्था होती की त्यांच्याकडे पैसे नव्हते, तरीही त्यांनी मला की नाही नाही आता काळ आहे, तो चांगला चालू आहे, तू कर, खूप मेहनत घे. आयुष्यात सगळ्या गोष्टी अगदी सहज मिळाल्या तर त्याची मजा काय, असं अनिसा नेहमीच म्हणते. पण एकदा का पोडियमवर उभं राहिलं की सगळ्या गोष्टींचा विसर पडतो आणि समोर असते ती चॅम्पियन शूटर अनिसा सय्यद. झेंडा ज्यावेळेस वर जात होता त्यावेळेस मला त्यावेळेस खरंच एकदम फ्लॅशबॅक जात होता वर, की अरे मी कुठल्या तऱ्हेने स्टार्ट केलं होतं आणि कुठपर्यंत वर गेले आणि आता कुठल्या पोझिशनला मी थांबलेले, आणि आपल्याच भारतामध्ये मेडल घेऊन झेंडा फडवणे हे पण एक वेगळी गोष्ट असते. स्वप्न पाहायला कोणाला आवडत नाहीत. आपण प्रत्येक जण स्वप्न बघत असतो, पण त्या स्वप्नांची जर पूर्तता झाली तर आपला आनंद हा अक्षरशः गगनात मावेनासा होतो. यानंतर आपण भेटणार आहोत अशाच एका चॅम्पियनला जिची स्वप्नपूर्ती झाली आहे, जिने स्वप्न पाहिलं आणि ते तिने सत्यात साकारून दाखवलेलं आहे. यानंतर आपण भेटणार आहोत वर्ल्ड कप मध्ये गोल्ड पटकावणाऱ्या भारताच्या एकमेव पिस्टल शूटर राही सरनोबतला. इतिहास घडवण्याची महाराष्ट्राची परंपरा कायम ठेवली आहे ती 22 वर्षांच्या राही सरनोबतनं. दक्षिण कोरियात झालेल्या वर्ल्ड कप मध्ये 25 मीटर पिस्तूल प्रकारात राहीने गोल्ड मिळवलं. इतकंच नाही तर वर्ल्ड कप मध्ये गोल्ड पटकावणारी राही ही भारताची पहिली पिस्तूल शूटर ठरली. हो, छान वाटतंय. पण असंही वाटतंय की अजून तर म्हणजे एकच तर मेडल मिळालंय, म्हणजे काय आता एवढं असं वाटतंय. पण राहीच्या शूटिंग करिअरची सुरुवात ही काही ठरवून झाली नाही. कोल्हापूरमध्ये मी 2006ला माझ्या 10वीची सुट्टी होती उन्हाळ्याची, तर मी फक्त रेंज बघायला गेले होते. मला शूटिंग करायचं नव्हतं, काही नाही. पण शूटिंग कोल्हापुरात खूप आहे सुरुवातीपासून. तर बातम्यांमध्ये वगैरे मी पेपरमध्ये वाचायचे कोणी ज्युनियर इंटरनॅशनलला मेडल्स नॅशनलला मेडल्स जिंकले, म्हणून मी रेंज बघायला गेले. आणि असं झालं की 2-3 महिने सुट्टी आहे, चला ट्राय करूया. आणि तिथं 2 प्रकार होते, रायफल आणि पिस्टल. मग मला सरांनी विचारलं तुला काय करायचं आहे. मग मी रायफल बघितलं तर एवढं सामान, म्हणजे 2-3 महिने तर करायचं आहे, कशाला एवढं सामान गोळा करायचं, पिस्टल करूया, म्हणून मी पिस्टलला सुरुवात केली. पण कॉमनवेल्थ गेम्सनं राहीचा दृष्टिकोन बदलला. कॉमनवेल्थ गेम्स मध्ये अनिसा सय्यद बरोबर राहीने पेअर इव्हेंट मध्ये गोल्ड तर सिंगल्स मध्ये सिल्वर पटकावलं. आणि तेव्हापासून शूटिंगचा हा छंद राहीचं वेड बनलं. माझं 25 वर्षाचं करिअर मला पाहिजे तसं पाहिजे, तेव्हा मी असे म्हणेन की 20 वर्षानंतर की नाव अँड सॅटिस्फाईड कदाचित. आता जसं मी ट्रेनिंग करते इथे, तर मला इथे मेडल नाही मिळणार आहे, मी रोज प्रॅक्टिस करते तर डेफिनेटली. पण हे करताना जे फील होते, जे मिळतंय मला, ते मला जगात मी कुठेही गेले तरी मला नाही मिळू शकत.
पण अंजली, सुमा, तेजस्विनी आणि अनिसा नसती तर हे काहीही साध्य झालं नसतं, हेही राही तितक्याच निखळपणे सांगते. नाही, त्या नसत्या तर मला नाही वाटत की मी शूटिंगमध्येही असते. कारण मला वाटतं की मी शूटिंग रेंजवर जाण्याचं कारण तेजस्विनी होती आणि मी शूटिंगचा करिअर म्हणून 20-25 वर्ष विचार करण्यासाठी माझ्यासमोर अंजू दीदी आहेत. शूटिंग एन्जॉय करण्यासाठी माझ्यासमोर अनिसा दीदी आहे आणि शूटिंग पेशंटली करण्यासाठी माझ्यासमोर सुमा दीदी आहेत. आज क्रिकेट वेड्या भारतात शूटिंगला एक वेगळं स्थान निर्माण झालंय. जागतिक शूटिंग सर्किटमध्ये भारतीय शूटर्सचं नाव अदबीने घेतलं जात आहे. अंजली आणि सुमानं जगाच्या नकाशावर झेंडा रोवला आणि स्वप्न पाहायला शिकवलं. ती स्वप्न पूर्ण केली तेजस्विनी, अनिसा आणि राहीने. चॅम्पियनशिपवर 2 दशकांपूर्वी एक अचूक नेम लागला. त्यानंतर जशी मेडल्सची भर पडत गेली तशी नेमबाज सुवर्ण कन्यांचीही. रॅकेट आणि कणखर अशा महाराष्ट्राला या सुवर्ण कन्यांनी ओळख दिली नेमबाजीच्या देशाची.